कसं आहे? काय खाते? काळे म्हणून काळे मनुके. आहे सकाळ सकाळ खायचं असतं व तू खाते दुपारा? टाइमपास झोपेला. 2-3 दिवस झाले झोपते मी दुपारी. का? दुपारचा आराम केला चांगला असतो बाबा. कोण म्हणले तुला? खरंच चांगला असतो म्हणून कोण म्हणलं. हम्म. दुपारचा थोडासा आराम करायचा. बस तुमची खाल्लेली. खा की. खा. नको. तुम्ही खाऊ. मी खातोय आधी अगोदरच माझे पाठ आहेत. आहे आज का घरी आले तुम्ही? हां उद्याची सुट्टी आहे तुमची, आज का घरी आले? आज पण सुट्टी आहे मला ऑफिस म्हटलं. उद्या उद्या काय माहीत. आज ते FC रोड JM रोड तिकडं खंडोबा चौक तिकडं ते हे ना सायकलची रेस, त्याच्यामुळे सिटीमध्ये सुट्टी. मित्रांनो मला पण आज सुट्टी होती स्कूलला. सगळ्यांना सुट्टी आहे आज. आज पूर्ण पुणे सिटीमध्ये जिल्हा प्रशासनानं सुट्टी दिली, सायकल रेस होती आणि त्याच्यामुळं माझ्या ऑफिसला पण सुट्टी. सिटी जाणारे सगळे रस्ते बंद आहेत. मग कसं जायचं? युनिव्हर्सिटीतला बंद, इकडचे पण बंद आहेत. त्यामुळं आम्ही घरी आज पण आणि उद्या पण इकडं. रविवार सुट्टी घ्यायची तुम्ही. मला नका सांगू. काय पुढच्या रविवार सुट्टी घ्यायची. आणि करा हं? आता वरच्या रविवारी मला सुट्टी देईल का? तर पण काम नाही जाणार, मंगळवारी काम आणतात. हां बघतो ना विचारून साहेबाला. सगळ्याला सुट्टी द्या ना मला. 2 दिवस आणि मंगळवारपासून कामावर. हो मग रविवार सोमवार मंगळवारपासून काम चालू. रविवारी मीटिंग असतात ना जास्त, म्हणून तर देत नाही ना. तरी आम्ही बघणारच, आम्ही म्हणणारच. हं. मग मला एकच दिवसाची सुट्टी मग सोमवारी. मंगळवारी नाही, मग मंगळवारी हा 5 दिवस असतो. हम्म. मग पुरीला पण 2 दिवस सुट्ट्या. हम्म. 2 दिवसात बघू कुठं जायचं प्लॅन करतो. ठीक आहे ना. मागत जा की, बोलत जा की, दुसरे कसे राहतात. म्हणतो की मग मागतो ना सुट्टी. सुट्टी दिले की आमचा साहेब अंगात आणतो. माहिती ना कसं करतो. त्या दिवशी फोन लावला होता, ऐकलं. इतर वेळेस थोडी ना मागितली. मंगळवारी कामावर जावा. बोलून बघतो मी साहेबाला, सुट्टी देतात का ते मला न. ऐक नाही. किती वाजले? आता वाजलेत बघ 4 वाजून 4:30. हा? 4:30 वाजलेत. 4 वाजून 30 मिनिट. चला मग आवरू. भाजीपाला आणायचा, कारण सगळा भाजीपाला संपलाय, किराणा संपलाय. जायचं ना बाजारात, भरतोय ना बाजार. आता लागायला चालू झाला असं. 5 वाजता जाऊ ना. 5 वाजता जाऊ बाजारात, भाजीपाला आणू. पुढच्या आठवड्यात तर काय 2 दिवस सुट्यात. आठवडाभर पाहिजेच आहे ना अजून. नाही किती दिवस? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 1 2 3 4 5 दिवस. 5 दिवसासाठी घेऊन यायचं. 5 दिवसासाठी आणू ना. काय आणायचं? वांगी. दुसरं लय मोठे भाजीला पण हे खात नाही बघा मित्रांनो. कोणीच खात नाही. वांगी आणावा, खात नाही. ते तसलं काय म्हणतात, दोडका, ते लौकी, हे काहीच खात नाहीत. काहीच. कसं करावा भाजी स्वयंपाकवाली, कसं करावा काय कळत नाही.
डाळ वांग, हा बोलून बोलून तरी वांग खायला घालायला लागली. ते आता कसं तरी वांग मटकी पण खात नाही. नुसतं काय पाहिजे, मेथीची भाजी, फ्लावर, बटाटा, ते पत्तागोबी पण खात नाही. अजून काय एवढंच लागतं भाजीला आणि बटाटा. तू काय घेतीस? तू राजमा घेत नाहीस, तू अजून तुम्ही तो खातच हे नाही घेत तर नाही. हा मग मी कशाला? कशाला घेत नाही, मी काय खात नाही का? अहो, मला राजमा डबल नाही डबल घेतला. भाजी करावं लागते बघ मला. अजून काय राजमा, अजून दुसरं काय येतो? दुसरं ते नाही का पावटा. पावटा, तुम्ही खातच नाही. पावटा. अजून काय? अजून बघ ते शेंगा नाही का, छोट्याशा पापडी सारख्या शेंगा त्या. त्याची नाही मला भाजी, त्याचं नावच काय माहिती. दोडका काय म्हणते ते? दोडका नाही हे बाबा, काय रे? घोसावळे. Sorry, मला नाही टाक. घोसावळे का घुसावळे का आहे ना ते? घोसावळे घोसावळे मला त्याची भाजी येत नाही ना, मला नाही आवडत. घोसावळं. घोसावळं आहे ना, ती बाई नव्हती का त्या दिवशी बघ बाजारामध्ये मागत, घोसावळं कसं आहे म्हणून. घोसावळं नाही हो. हा, काय माहिती, मला नाही माहिती त्याचं नाव काय. घोसावळच म्हणली होती ती. आपण कसलं भाजी नाही. आणि ते लांब लांब असतं ते नाही का, सापासारखं एवढी ती मोठी ती लांब, मला ते लांब भाजी काकडी बघ, आवडती, लांब काकडी सारखं भाजी हिरवी सारखं ते आवडती. एवढी लांबलच. कोरडीची भाजी, शापूची भाजी, तांदूळची भाजी. ते बघ मनुके सांडले गेले, कितकी मनुके वाया गेले बघ की आता. हे काळे मनुके आणि हे आहे काजू, पण संपले बरं का, थोडी सारखी. आणि इकडे खाऊ दे मला. हे आहे बदाम, म्हणजे रोज सकाळी आम्ही भिजवून खातो चिव आणि मी. आणि अजून एक packet आहे. हे अख्खं फोडलेलं नाही मला. तर मित्रांनो, आम्हाला घरात खायला नसल्यावर आम्ही बदाम खातो बघा. काय करावं, असे गरिबीचे दिवस काढतात. हा, गरीब लोक बदाम खातात का? मग. बदाम काजू. घरात खायला नसल्यावर काय करावं, काजू बदाम मनुके खावं लागत. काय काय खाताय? बदाम आता असतं खायचं, सकाळी असतं खायचं. नाश्ता असतो सकाळचा तो. खा सगळं चाटून पूस. द्या फेकून. चला, पंपावाला आलाय, चहा तर प्यायचा आहे थोडासा, 2-3 घोट. मला डॉक्टरने सांगितलं बघा, चहा नको पिऊ म्हणून. चहा नाही, कॉफी नाही, बिस्किट नाही, टोस्ट नाही, खारी नाही, मैद्याचे पदार्थ खायचे नाही सांगितले मला. ते कशामुळं बघा, मी तुम्हाला नंतर सांगेल माझ्या ब्लॉगमध्ये. ह्यांच्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार मी आज हॉस्पिटलला जाऊन आले. आम्ही काय व्हिडिओ घेतला नाही. आम्ही कधी व्हिडिओ घेणार हॉस्पिटलचा? पुढच्या वेळेस. हॉस्पिटल सगळे लोक असतात तिथं म्हणाय होय. तर आम्ही का जातो हॉस्पिटलला हे पण तुम्हाला नक्की सांगू. आणि काय मोबाईल बंद पडला काय? बंद पाडलाय तिने. चालू आहे का? माझा घेऊन गेली ती. जायचं ना आपलं बाजारात. जायचं भाजीपाला काहीच नाही, कोथिंबीर वगैरे सगळं संपले. आलं, टमॅटो आहेत ते मोठे, फक्त टमॅटो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या यूट्यूबरला माझ्या लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर मी महाराष्ट्रातले जवळजवळ जेवढे यूट्यूबर आहेत मराठी आपल्या फॅमिली, तेवढ्या सगळ्यांना मी हे करतो, सबस्क्राईब केलेले आहे. मग आता एखाद्याचं नाव सांगणं ठीक नाही, तो म्हणता याला त्याचं काय परमिशन आहे का? सगळ्यांना सबस्क्राईब करतो मी, सगळ्याचे व्हिडिओ बघतो. एवढे लोक सबस्क्राईब केलेत ना मी. फार छोटे मुलांचं जरी असेल, मोठ्यांचे असेल, महाराष्ट्रात जे आता सध्याच्या लेवलला खूप फेमस आहेत आपले मराठीमध्ये, ते सगळ्यांचे सबस्क्राईब केले, सगळ्यांचे व्हिडिओ बघतो. तर मी पण आलो यूट्यूबवर, गरीब माणूस आहे. तर
आता कसं आहे सुरुवात आहे माझी, त्याच्यामुळं काय ब्लॉग तुम्हाला आवडतील नाही आवडतील माहिती नाही, पण पुढं चालून मी नक्की चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे तुम्ही पण मला सपोर्ट करा. ज्यांच्याजवळ व्हिडिओ आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आता तुम्हाला नाव सांगितलं की पण महाराष्ट्रातले जवळजवळ आपले सगळे मोठे जेवढे चांगले यूट्यूबर आहेत, मोठे म्हणा छोटे म्हणा, सगळ्यांचे व्हिडिओज बघतो मी. मोठा छोटा म्हणतच नाही, तर सगळे जेवढे यूट्यूबर आहेत सगळ्यांचे व्हिडिओ बघतो. आता काही लोकांचे घरं झाले, काहींचे गाड्या घेतल्या, बरेच आहेत, काहींचे गाणे पण आले. ज्यांचं काय नाही ते फक्त ब्लॉगच बनवतात त्यांचे पण आम्ही बघतो. आपल्या महाराष्ट्रातल्या काही आपल्या मुली पण बनवतात, त्यांचे पण बघतो मी. तर माझा खूप दिवसापासून यूट्यूबवर येण्याचा मनात होतं माझ्या, पण नव्हतं आलो मी. काम आहे ऑफिसच्या कामाने जाणं येण्यातच मला खूप वेळ जातो आणि टाईमच मिळत नाही. तर आता वेळ काढून ब्लॉग बनावं लागतील मला. बघू दोन्हीकडं पण काहीतरी प्रयत्न करत चालू राहू. आणि माझं फेसबुकवर पण ह्याच नावाने पेज पण आहे मित्रांनो, त्याला पण फॉलो करा. यूट्यूब आणि फेसबुकला जरी तुम्ही मला फॉलो केलं ना त्यालाही तुमचे धन्यवाद झाले. बस एवढं बोलून मी आज माझा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.